मित्रांनो, आपण व्लॉग बनवणार आहे. हा पहिलाच व्लॉग आहे. कसा वाटतो तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. जर तुमचा सपोर्ट मिळाला तरच आपण नवनवीन व्हिडिओ बनवणार आहे अथवा आपण व्हिडिओ बनवणार नाही. तर मित्रांनो, आज आहे गुरुवार आणि आपण निघलो आहे नारायणपूरला. तर नारायणपूरला कोण कोण चाललं आहे पाहू शकता तुम्ही. मी आहे, पाठीमागं पप्पू शेठ आहेत आपले, त्याचबरोबर आपले मित्र बाप्पू चव्हाणसोबत आहेत. तर आपण मित्रांनो, आज गुरुवार होता, कामाने वेळ भेटत नाही, त्यामुळे नारायणपूर निघालो. जाता जाता पाटसमध्ये आपला गोटू शेठ चव्हाण याचा बड्डे सेलिब्रेशन केला. त्याचबरोबर तिथून पुढे गेलो कुसेगाव मार्गे. कुसेगावमध्ये बाहेरूनच दर्शन घेऊन आपण पुढच्या प्रवासाला निघालो. मित्रांनो, आपल्याला भरपूर देवस्थानच्या ठिकाणी थांबता आलं नाही, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी होता. तिथून आपण मोरगाव या ठिकाणी गेलो. मोरगावमध्ये बाहेरूनच दर्शन घेऊन आपण डायरेक्ट जेजुरी मार्गे सरळ नारायणपूरकडे निघालो. तर तुम्ही जेजुरीचं सीन पाहू शकता लांबूनच. बाहेरूनच दर्शन घेऊन आपण निघालो सासवडकडे. तर सासवडहून डायरेक्ट आपण आलो आता आणि आपण या ठिकाणी नारायणपूरमध्ये पोचलो. मित्रांनो, तर तुम्ही नारायणपूरची गर्दी पाहू शकता. आज गुरुवार असल्यामुळे भरपूर गर्दी आहे. बॅक साईडला पुरंदर किल्ला आहे, तिथला सीन पाहू शकता. तर आपण निघालो मंदिराकडे. नेहमी ज्या बाबांकडे गंध लावतो तिथे गंध लावून मंदिरात दर्शनासाठी गेलो. आतमध्ये भरपूर गर्दी होती, तर मनोभावे असं दर्शन घेतलं. तुम्हीही व्हिडिओमधून दर्शन घेऊ शकता. गर्दी भरपूर होती, परंतु दर्शन लवकर झालं. त्यानंतर थोडा वेळ बसलो, दर्शन घेऊन बाहेर आलो, थोडे फोटोशूट केले आणि आपण तर गाडीत बसून आपण परतीच्या प्रवासाला निघालो. परतीच्या प्रवासाला निघताना आपण बुलेश्वर मार्ग घरी निघलो होतो. तर मित्रांनो, आपण नवीन नवीन व्लॉग बनवणार आहे. तुमचा सपोर्ट असू द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.